लातूर महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। टेंडर वाटप प्रकरण आणि या प्रकरणी कार्यकर्त्यांचा गोंधळ उडालेला आहे। गोंधळ घालत टेंडर वाटप प्रक्रिया बंद पाडण्यात आलेली आहे। टेंडर नेहमीच्याच गुत्तेदाराला मिळत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। पोलिसांना इतका गोंधळ झाल्यानंतर मध्यस्थी करण्याची वेळ आलेली आहे। लातूर महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। टेंडर वाटप प्रकरण आणि या प्रकरणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। गोंधळ घालत टेंडर वाटप प्रक्रिया बंद पाडण्यात आलेली आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। एखादा गुत्तेदार पकडायचा आणि त्यालाच कामं द्यायची आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं, हे आजपर्यंतच्या या काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आहे। आणि आत्ता भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, आमचे संभाजी पाटील निलंगेकर असतील, अभिमन्यू पवार असतील, खासदार श्रंगारे साहेब असतील, यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामं मिळालेली आहेत। ती कामं ह्या काँग्रेसच्या लोकांना एकाच गुत्तेदाराला देण्याचा घाट घातलेला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी येऊन आमच्या कार्यकर्त्याला कामं मिळावी ही भूमिका घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।